हॅलो एव्हरीवन, जय शिवराय. माय सेल्फ सानिका. वेलकम बॅक टू ऑल अबाउट स्किल पैसा 30 डेज सिरीज. आपण पार्ट मध्ये ह्या विषयावरती बोलणार होते की भरपूर अशा हाऊसवाईफ बोलतात की स्किल पैसामध्ये आम्ही पॅकेज का घेतलं पाहिजे. गोष्टीचं उत्तर मी आजच्या पार्ट मध्ये कव्हर करणार आहे की स्किल पैसामध्ये तुम्ही पॅकेज का घेतलं पाहिजे. तर पहिली गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट प्रत्येक ठिकाणी असते. तुम्हाला जर एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तुम्हाला त्यासाठी काहीतरी देणे भाग आहे. जर तुम्ही मार्केटमध्ये एखादी गोष्ट परचेस करण्यासाठी गेला तर ॲब्सोल्युटली तुम्ही नाही इन्व्हेस्टमेंट करता कोणतीच गोष्ट घेऊ शकत नाही. तसं सेम आहे, तुम्हाला पॅकेज घेण्यासाठी इन्व्हेस्टमेंट लागते. त्याच्यामुळे लेडीज अनेक प्रश्न विचारतात की पॅकेज का घेतलं पाहिजे. पॅकेज न घेता आम्ही काम करू शकत नाही, तर ॲब्सोल्युटली नाही, तुम्ही पॅकेज न घेता काम करू शकत नाही. आता तुम्ही एवढं तर शिकला आहात की स्कूलला कॉलेजला तुम्ही गेला असाल तर स्कूलला कॉलेजला देताना काही आपल्याला बुक्स घ्यावे लागतात, काही नोट्स बुक घ्यावे लागतात. अशा भरपूर अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला परचेस कराव्या लागतात. तेव्हा तुम्ही ते वर्ष पास करू शकता आणि वर्षभर तुम्हाला स्टडी करावे लागते, ते पण त्या रिझल्टसाठी. मग विचार करा, जर तुम्ही स्कूलला कॉलेजला बुक्स घेऊ शकत असाल ती तुमची स्टडी एज्युकेशन कंप्लीट करण्यासाठी, तर सेम प्रोसेस आहे. तुम्ही स्किल बेस जॉईन झाल्यानंतर तुम्हाला एक पॅकेज घ्यावं लागतं. जसं स्कूलला कॉलेजला तुम्ही बुक्स परचेस घेऊन तुमची स्टडी कंप्लीट केली, एज्युकेशन केलं, काही गोष्टी शिकला, तशाच टाईप्स आहे. तुम्ही इकडे पॅकेज घेतलं तरच तुम्हाला त्या गोष्टी शिकायला मिळतात. तर पॅकेज काय असतं, पॅकेजमध्ये तुम्हाला वेगवेगळे डिजिटल स्किल्स प्रोव्हाइड केलेले असतात. म्हणजे एक्झाम्पल ऑफ स्कूलचे जे बुक्स वगैरे असतात त्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे विषय शिकायला मिळतात, वेगवेगळे चॅप्टर शिकायला मिळतात ना. तसंच हे जे पॅकेज असतं, पॅकेजमध्ये तुम्हाला वेगवेगळे डिजिटल स्किल शिकायला मिळत असतात. त्या स्किलच्या हेल्पनं तुम्ही इकडे अर्निंग जनरेट कशी करायची हे जे पॅकेज असतं त्या पॅकेजमध्ये स्किल्समध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला पॅकेज घेणे इम्पॉर्टंट आहे. पॅकेज फक्त तुम्हाला एकदाच घ्यावं लागतं. जसं एका वर्षाच्या जर्नीसाठी तुम्हाला एकदाच बुक्स घ्यावे लागते, तसं इथं एका वर्षाच्या जर्नीसाठी एकदा पॅकेज घ्यायचं असं अजिबात नाहीये. तुम्हाला लाईफ टाईम अर्निंग तुम्ही त्या ठिकाणाहून करणार आहोत, फक्त एकदाच पॅकेज घ्यावं लागतं. तर पॅकेज का घेतलं पाहिजे मी तुम्हाला सांगितलं आहे. जसं स्कूलला कॉलेजला बुक्स घ्यावे लागतात तसं पॅकेज घेणे इम्पॉर्टंट आहे. कारण पॅकेजमध्ये अशा काही डिजिटल स्किल्स असतात ज्या प्रत्येक पॅकेजमध्ये तुम्हाला वेगवेगळे स्किल शिकायला मिळतात. म्हणजे टोटल असे एवढे सारे कोर्सेस आहेत, ते कोर्सेसचे म्हणजे बंडल आहेत थोडक्यात की 4-5 बंडलचा एक पॅकेज, 4-5 बंडलचा एक पॅकेज, असं म्हणून असे पॅकेजेस असतात. तर एक पॅकेज घेणे कंपल्सरी आहे आणि फक्त एकदाच इन्व्हेस्टमेंट करावे लागते. दुसऱ्यांदा इन्व्हेस्टमेंट करण्याची गरज लागत नाही, कारण जे आपण पॅकेज एकदाच घेतो त्याच्यामधून रजिस्ट्रेशन करावं लागतं. त्या पॅकेज घेता रजिस्ट्रेशन करता येत नाही, कारण जे आपले डिटेल्स तुम्ही स्वतः जाऊन स्किल पैसा साईटवरती चेक करू शकता की बिना पॅकेज घेता रजिस्ट्रेशन करू शकता का. तुम्ही गेल्या पहिल्यांदा तुम्हाला तिथे तुम्ही आता सध्या मी जी प्रोसेस सांगत आहे ती तुम्ही करू शकता. सध्या जाऊन तुम्ही गुगलवरती जाऊन चेक करू शकता. स्किल पैसा साईट सर्च करायची आहे आणि त्याच्यानंतर स्किल पैसा सर्च केल्या तुम्हाला काही 7 पॅकेजेस दिसेल. जसं ट्रायल पॅकेज, इलाइट पॅकेज, सिल्वर, अशा टाईपचे सफायरपर्यंत पॅकेज शो होतील. ते सर्व पॅकेजेस आहेत. रजिस्ट्रेशन करण्यासाठी प्रोसेस आहे. तुम्ही कोणतं पण एक पॅकेज टच करचाल ना, तिथून पुढे रजिस्ट्रेशन प्रोसेस चालू होते. म्हणजे पॅकेज घेऊनच रजिस्ट्रेशन करावं लागतं, मग तुमची बिलिंग डिटेल्स रजिस्टर होतात. एक्झाम्पल ऑफ ईमेल आयडी, मोबाईल नंबर, नाव, हे सगळं तुम्ही पॅकेज घेणार ना त्याच्यानंतरच ते रजिस्ट्रेशन करता येतं. तर एकदाच आपल्याला पॅकेज घ्यावं लागतं. पॅकेजमध्ये वेगवेगळे डिजिटल स्किल्स असतात. तर डिजिटल स्किलचा उपयोग काय होणार आहे हे पण मी तुम्हाला सांगते. म्हणजे जे तुम्हाला स्किल शिकायला मिळणार आहे त्याच्यामधून तुम्ही 2 टाईपची कामे करणार आहात. एक म्हणजे तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. त्या जे स्किल्स आहेत ना त्या स्किल शिकून तुम्ही सोशल मीडियावरती फ्रीलान्सिंग सुद्धा करू शकता. प्रत्येक स्किल युनिक असते. प्रत्येक स्किलमधून तुम्हाला एक फ्रीलान्सिंगची जर्नी स्टार्ट करता येते. आणि दुसरा आहे ॲफिलिएट प्रोग्राम. म्हणजे तुम्ही जे पॅकेज घेतलं आहे ते सोशल मीडियावरती थोडक्यात तुम्हाला प्रमोट करावं लागतं. ते प्रमोशनचं वर्क वगैरे कसं करायचं हे तुम्हाला जॉईन झाल्यानंतर शिकवलं जातं. सगळं ट्रेनिंग स्टेप बाय स्टेप, रेकॉर्डेड सेशन्स असतात किंवा लाईव्ह मीटिंग असतात. या दोन्ही पद्धतीने तुम्हाला इकडे शिकायला मिळतं. तर त्या पॅकेजमधील पहिले जे स्किल्स आहेत ते शिकून तुम्ही फ्रीलान्सिंग करू शकता. आणि दुसरं म्हणजे ॲफिलिएट प्रोग्राम करू शकता. म्हणजे जे तुम्ही पॅकेज घेतलं आहे ते अनलिमिटेड लोकांना प्रमोट करण्याचे तुम्हाला डायरेक्ट कंपनी 70 ते 75% कमिशन देते. आणि ह्याच्यामध्ये पॅसिव्ह इन्कम पण असतो. म्हणजेच थोडक्यात की नॉन वर्किंग इन्कम सुद्धा तुम्हाला इकडे दिला जातो. आता तुम्ही बघितलं आहे की पॅकेज घेणं काय इम्पॉर्टंट आहे, कारण पॅकेजमध्ये तुम्हाला त्या गोष्टी शिकायला मिळत आहे जे तुम्हाला लाईफ टाईम तुम्ही तिकडून अर्निंग जनरेट करू शकता. ह्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळणार आहेत. म्हणजेच डिजिटल स्किल शिकणार आहात. डिजिटल स्किल शिकून तुम्ही फ्रीलान्सिंग वगैरे करू शकता. आणि दुसरं म्हणजे ॲफिलिएट प्रोग्राम करू शकता.
तर हे होतं की पॅकेजेस घेतल्यानंतर काय होणार आहे, अशा भरपूर लेडीज, भरपूर स्टुडंट म्हणजे ज्या पण लीड्स येतात त्या विचारतात की मॅम बिना पॅकेज घेता आम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे, फक्त ट्राय करायचं आहे की आमची इन्कम जनरेट होते आहे का. तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ होता की बिना पॅकेज घेता रजिस्ट्रेशन होणं पॉसिबलच नाही आहे, कारण रजिस्ट्रेशन करताना तुमचे सगळे रजिस्टर जे डिटेल्स करायचे असतात ते पॅकेजमधूनच रजिस्टर करावे लागतात. त्याच्यामुळे पॅकेज घ्यावं लागतं आणि एकदाच पॅकेज घ्यावं लागतं. त्या पॅकेजमधील स्किलचं तुम्हाला लाईफ टाईम अर्निंगसाठी उपयोग होणार आहे. एक तर फ्रीलान्सिंग, दुसरा ॲफिलिएट प्रोग्राम आणि तिसरं म्हणजे इन्फ्लुएन्सर प्रोग्राम कंटेंट बोनस. तुम्ही व्हिडिओ बनवून सुद्धा इकडे इन्कम जनरेट करणार. बेनिफिट्स होते की पॅकेजेस का घ्यायचे, हा तुमच्या क्वेश्चनचं मी उत्तर ह्या सिरीजमध्ये ह्या आजच्या एपिसोडमध्ये कव्हर केलेलं आहे. तर पॅकेज घेणं इम्पॉर्टंट आहे का, तर हो, पॅकेज घेणं इम्पॉर्टंट आहे. मी पण घेतलं होतं सुरुवातीला, एकदाच पॅकेज घेतलं होतं, एकदाच इन्व्हेस्टमेंट केलं होतं आणि त्याचे रिझल्ट्स माझ्यासमोर आहेत म्हणून मी हाच व्हिडिओ बनवत आहे. तर तुम्हाला पण या लेवलपर्यंत यायचं असेल तर एकदा पॅकेज घेऊन तुमची जर्नी स्टार्ट करावी लागेल. एकदाच इन्व्हेस्टमेंट असते आणि सगळ्यात बेस्ट म्हणजे हाऊसवाईफ आणि स्टुडंटसाठी सर्वात बेस्ट आहे, कारण एक डिजिटल जर्नी चांगल्या प्लॅटफॉर्मवरती स्टार्टअप होत आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला असे भरपूर सारे फीचर्स जे रेअर आहेत ते एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळणं अवघड आहे. ते तुम्हाला फक्त एकाच पॅकेज, एकाच साईटवरती, एकाच प्लॅटफॉर्मवरती मिळत आहे, जे आहे स्किल पैसा. तर पॅकेज का घेतलं पाहिजे, पॅकेजमध्ये काय आहे ही मी आजच्या पार्टमध्ये कव्हर केलं आहे. तर पॅकेज घेणे इम्पॉर्टंट आहे. एकदाच पॅकेज घ्या, स्टार्ट करू शकता. कंपनीचे पॅकेजेस, बेस्ट पॅकेज सांगायला गेलं तर प्लॅटिनम, डायमंड आणि सफारी कंपनीचे 3 बेस्ट पॅकेज आहेत, ज्या पॅकेजमधून तुम्हाला कंपनीचे जे फाउंडर आहेत लोकेश नागर सर, त्यांची पर्सनल मेंटरशिप सोबत तुमचे जे स्पॉन्सर आहेत त्यांची पण पर्सनल मेंटरशिप भेटली जाते आणि मेन म्हणजे चांगले स्किल्स ह्या 3 कोर्समध्ये आहेत आणि चांगल्या लेवलचे तुम्हाला जर इन्कम जनरेट करायचे असेल मंथली 25-50 हजार प्लस, तर ह्या 3 पॅकेजमधून तुम्ही एक चांगली इन्कम जनरेट करू शकता. तर हे सर्व रिझन्स होते की पॅकेज तुम्ही का घेतलं पाहिजे. तर तुम्हाला क्लिअर झालंच असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता की व्हिडिओ कसा वाटला आणि अशा स्किल पैसा रिगार्डिंग चांगले अपडेट्स तुम्हाला बघायचे असेल, स्किल पैसा नक्की काय आहे आणि कशी इन्कम होते आणि प्रूफ वगैरे, ह्या सर्व गोष्टीची प्रूफ तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळणार आहे. तर चॅनलला माझे एकदा सबस्क्राईब करू शकता, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुम्ही लाईक आणि तुमचे काही डाऊट्स असतील स्किल पैसा रिगार्डिंग तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग.